आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. मराठवाड्यात यंदा पावसानं ओढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात पीक पेरणी, खत व्यवस्थापन, हवामान, पिकांची काळजी, कीटकनाशकासह आदींबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती आजच्या प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉक्टर कैलास डाखोरे यांनी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातील पावसाची शक्यता आणि हवामान तसंच कृषी विषयक सल्ला दिला. ते म्हणाले, जसे की प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या हवामान कसं असणार याच्यावर एक संक्षिप्त आपण नजर टाकूया. 15 जुलै रोजी आपल्याकडे साधारणतः छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जुलैला धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह वाऱ्याचा वेग साधारणतः 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तत्पूर्वी 15 जुलै रोजी बीड जिल्हा असेल आणि 16 जुलैला बीड जिल्हा आहे, नांदेड आहे, लातूर जिल्हा आणि 17 जुलैला हिंगोली, नांदेड, लातूर ह्या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 14 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात, 15 जुलैला नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आणि 16 जुलैला परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर 17 जुलैला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात आणि 18 जुलैला बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हा पाऊस फार मोठ्या प्रमाणात नाहीये आणि तुरळक ठिकाणी पाऊस वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला या येणाऱ्या कालखंडामध्ये साधारणतः 8 दिवसामध्ये काय कशा प्रकारचे नियोजन करायचे त्याच्यावर आपण एक संक्षिप्त नजर टाकूया. आपल्याला माहिती आहे की पीक व्यवस्थापनामध्ये जिथं आवश्यकतेनुसार आपल्या कापूस असेल किंवा तूर असेल याच्यामध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करायचे आणि कापसामध्ये आंतरमशागतीची कामं करायची, त्याचबरोबर तुरीमध्ये देखील आंतरमशागतीची कामं करून घ्यायचे. जसं मूग आणि उडीद या पिकामध्ये सूक्ष्म पद्धतीने आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आणि आंतरमशागतीची इथं पण कामे करून घ्यायचे. अशाच प्रकारे भूमिगतमध्ये देखील आपल्याला खबरदारी घ्यायची. आता मकामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. सध्या काय झाले की ज्या ठिकाणी शंकी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला एक साधारण मोहीम राबवावं लागणार आहे. साधारणतः ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोगलगायी आहेत त्या आपल्याला गोळा करून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरून कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या नष्ट करायच्या आणि त्या जमा करताना हाताळताना आपल्याला उघड्या हाताने न करता हातमोजाचा वापर करायचा आहे. तोंडावर मास्क वापरायचा आहे प्रिव्हेन्शन म्हणून. त्याचबरोबर आपल्याला हे करणं आवश्यक आहे. कापूस पिकामध्ये देखील आपल्याला हे व्यवस्थापन करायचं त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याचे दाणेदार मेटाल्डाइड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यायचे. आपले जे फळबाग आहेत, द्राक्ष, सीताफळ, केळी, आंबा याच्यामध्ये देखील आपल्याला शंकी गोगलगायीचे व्यवस्थापन करायचे आणि त्यासाठी झाडाखाली आपल्याला जो दाणेदार मेटाल्डाइड प्रति झाड 100 ग्राम पसरून टाकायचा आहे. तर हे उपाययोजना फार आवश्यक आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी याचा गोगलगायीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतोय. आता फळबागेमध्ये आपल्याला काय व्यवस्थापन करायचं याच्या व्यतिरिक्त, जसं केळी बागेस जिथं नवीन लागवड केली आहे तिथं पाण्याचं देखील व्यवस्थापन करायचंय आणि आंतरमशागतीची कामे देखील आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. तणाचं आपल्याला यावेळेस विशेष खबरदारी घ्यायची. सगळे पिकं असतील, सगळ्या भाजीपाला असतील याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला नियोजन करायचंय आणि नवीन झाडाला आपल्याला बागेला एक काठीनं आधार द्यायचा आपल्याला. त्याचबरोबर जे द्राक्ष बागेत आहे तिथं पण अशाच प्रकारचं पाण्याचं व्यवस्थापन करायचं. आंब्याच्या बागेमध्ये देखील करायचंय. द्राक्षामध्ये फुटवे काढावेत आणि पाण्याची विरळणी देखील करून घ्यावीत. हे आपल्याला प्रामुख्याने काम करायचंय. नंतरचं जे आहे आपल्याला हळद जिथं नवीन लागवड केलेली जी सीताफळ बागेस पाणी द्यायचंय आणि आवश्यकतेनुसार आपल्याला काय करायचंय, आपण ज्यावेळेस लागवड करतो तिथं शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून आपले रोपं हे केले खरेदी करतोय. भाजीपाल्यामध्ये विशेष करून आपल्याला काय करायचं की सूक्ष्म पाण्याचं नियोजन करायचंय आणि आंतरमशागतीची आपल्याला कामं करून घ्यायची. सध्या परिस्थिती अशी आहे की वातावरण थोडं बदललेलं आहे.
आणि अशा कंडिशनमध्ये पशुधनामध्ये विशेष करून आपल्याला खबरदारी घ्यायची की जनावरांमध्ये जे गोमाशा, डास, गोचीड त्याचबरोबर यांचा वावर वाढतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, जे पशुवैद्यकीय डॉक्टरच्या सल्ल्याने कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करून घ्यायची. आणि जनावरांमध्ये ह्या सीझनमध्ये, या ऋतूमध्ये पावसाळ्याच्या जे उद्भवणारे आजार आहेत ते आपल्या पशुवैद्यकीयाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यायचे. विशेष शेळी व मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगाचे लसीकरण देखील योग्य वेळेत करून घ्यायचे. आणि पावसाळ्यात कोळा, हिरवा चाळा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणं टाळायचे. तर शेतकरी बंधूंनो, ही होती आपल्याला या आठवड्यात विशेष करून पावसाबद्दलची माहिती आणि त्याबद्दल हवामानाचे कसं राहणार आहे एकंदरीत, आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्र विभागामध्ये याबद्दलची ही माहिती होती. तुर्तास इथंच थांबतो. पुढच्या माहितीसाठी परत भेटूया. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतले जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर प्रकाश पाटील यांनी जिल्ह्यातील पेरणी, मशागत, फवारणी यासह कृषीविषयक कामांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. साधारणतः संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 185 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 95% पाऊस झालेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सोयगावमध्ये जवळपास 132% पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर सोलापूर तालुक्यामध्ये 126% पाऊस झालेला आहे. फुलंब्रीमध्ये 112%, गंगापूरमध्ये 101%, त्यानंतर सिल्लोडमध्ये 99%, पैठणमध्ये 87%, संभाजीनगरमध्ये 87%, कन्नडमध्ये 85%, सगळ्यात कमी जे आहे ते खुलताबादमध्ये 76% पाऊस झाले. साधारणतः बघितलं आपण तर 85% जवळपास पेरण्या आपल्या संभाजीनगरमध्ये पूर्ण झालेले आहेत. जूनमध्ये तसा पाऊस थोडा कमी होता, परंतु जुलैमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगला पाऊस झाला. परंतु मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय पावसाची उघडीप झालेली आहे आणि थोडासा ड्राय स्पेल आपल्याला जाणवत आहे. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी मला वाटते पूर्ण झाली असेल, परंतु काही जणांची तर पेरणी राहिली असेल, तर त्यांनी आता कपाशी वगैरे अशा पिकाकडे न वळता तूर किंवा बाजरी या पिकाकडे वळावे आणि याची पेरणी करावी. ही पिकांची वाण निवडत असताना सुद्धा कमी कालावधीचे वाण निवडावेत. कोरडं आहे आणि थोडंसं ढगाळ पण आहे. साधारणतः आता आपण जर बघितलं तर पिकं हे अगदी 2-3 पानावरची पिकं आहेत, 4 पानावरची पिकं आहेत आणि या पिकांना आपल्याला लाईफ सेविंग इरिगेशन जे आहे, सिंचन आपल्याला द्यावं लागेल. तर यासाठी आपण जर आपल्याकडे स्प्रिंकलरची सोय असेल तर स्प्रिंकलरचा वापर करून आपण 1 तास 2 तास जर आपण या पिकांना पाणी दिलं तर आपण निश्चित ही पिकं वाचवू शकू. त्याच्यानंतर थोडासा ड्राय स्पेल ज्यावेळेस येईल त्या ठिकाणी आपण जर कोळपणी करून घेतली तर त्या कोळपणी केल्यामुळं आपल्याला जी जमिनीतील जी आर्द्रता आहे त्याची वाफ होणार नाही ते आणि आपण पाणी जे आहे त्याचं संवर्धन करू शकू. ज्या ठिकाणी पिकं जी आहेत हे 5 ते 6 पानावर आलेली आहेत त्या ठिकाणी आपण पोटॅशियम नायट्रेटचा 1% द्रावणाचा आपण स्प्रे करू शकतो किंवा 19-19-19 जे आपलं वॉटर सोल्युबल खत आहे त्याचा 0.5%चा स्प्रे करू शकतो. परंतु यासाठी पिकं जी आहेत ही 5 ते 6 पानावर असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी लवकर लागवडी झालेल्या आहेत त्या ठिकाणी पुरेसे 5-6 पानावर पिकं आलेली आहेत त्या ठिकाणी आपण पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे घेऊ शकतो. पण हे करत असताना आपण काळजी ही घेणं गरजेचं आहे की या कीटकनाशकांसोबत कोणतेही पोटॅशियम नायट्रेटसोबत कीटकनाशके मिसळू नयेत, जेणेकरून पानांवर त्याचे इफेक्ट होणार नाही आणि पानामध्ये स्कॉर्चिंग किंवा ते पाणी करपणार नाही. तणनाशकांचा जर वापर करायचा असेल तर शेतकरी बंधूंनी हे बघितलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. तो नसेल तर तणनाशकांचा वापर टाळावा. उभ्या पिकामध्ये शेतकरी बंधू आपण पाण्याचं संवर्धन करण्यासाठी 4 ते 5 पिकांच्या ओळीनंतर आपण एक बळीराम नांगर किंवा रेजरच्या साहाय्याने 15 ते 20 सेंटीमीटर खोलीची जर सरी आपण पाडली तर त्यामध्ये जे काही पाऊस थोडा बहुत पडेल त्या पावसाचं पाणी त्या ठिकाणी साचून त्याचं संवर्धन आपण निश्चित करू शकतो. जर या बाबींचं आपण जर पालन केलं तर आपण या जे ड्राय स्पेल आहे यामध्ये पीक आपले चांगले तग धरू शकतो. फळपिकांच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपल्याला मल्चिंग जे आहे, मग मल्चिंग करत असताना ती गवताची पण मल्चिंग करू शकतो किंवा आपले जे काही पिकांचे अवशेष आहेत त्या अवशेषांची आपण मल्चिंग करून पाण्याचं संवर्धन करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला हे करत असताना हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ते मल्चिंग करत असताना त्यासोबत थोडंसं मेटारायझमचा वापर केला आपण तर हुमणीचा प्रादुर्भाव रोखू शकतो. त्याचबरोबर जर आपण हे मल्चिंग करत असताना त्यासोबत थोडंसं जे गवत कुजवण्यासाठी आपण जीवाणूंचा वापर केला तर ते जे गवत त्या ठिकाणी कुजून त्याचंसुद्धा आपल्याला सेंद्रिय ऑर्गॅनिक जे आपले
मॅन्युअर आहे ते आपल्याला मिळू शकतं. त्याचबरोबर आपण जिथे शक्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हॉर्टिकल्चर जे फळबाग आहेत त्या ठिकाणी प्लास्टिक मल्चिंग सुद्धा शेतकरी करू शकतात. त्याचबरोबर झाडांच्या 2 ओळीमध्ये आपण जर कोळपणी वगैरे केली तर त्या ठिकाणी आपण जलसंधारण करू शकतो. ज्या शेतकरी बंधूंकडे पशुधन आहे त्यांनी चारा पिकाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील काळामध्ये त्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. हे झालं सध्याच्या आपल्या ज्या कंडिशन आहेत त्यामध्ये आपण काय करायचं आहे. पण भविष्यामध्ये आपण काही गोष्टी निश्चितच लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असा ड्राय स्पेल पडल्याच्या नंतर उष्ण वारे वाहतात आणि त्यामुळे जमिनीतील आर्द्रता आहे लगेच नष्ट होते. त्यामुळे आपण बांधावर शेवरी, शेवगा, गिरीपुष्प अशी झाडं लावावीत, जेणेकरून जी आर्द्रता आहे ती नष्ट होणार नाही आणि जलसंवर्धन होईल. त्याचबरोबर उताराला आडव्या आपण जलसंधारण किंवा मृतसरी आपण जर केल्या तर त्यामध्ये आपण पाण्याचं संवर्धन करू शकतो. त्याचबरोबर आपण रुंद वरंबा आणि सरी म्हणजे ज्याला आपण ब्रॉड बेड अँड फरोज किंवा BBF म्हणतो, या बाबीचा आपण जर अवलंब केला तर आपण निश्चितच मृद व जलसंधारण करू शकतो. त्याचबरोबर आपण विहीर पुनर्भरण आणि संरक्षित सिंचनासाठी शेततळे जर आपण तयार केले तर आपण अशा जो हा ड्राय स्पेल पडलेला आहे या ड्राय स्पेलमध्ये आपण आपली पिकं ही निश्चित वाचवू शकतात. तर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की हा पिरियड हा पिकासाठी आपल्यासाठी कठीण आहे. तर या कालावधीमध्ये आपण या बाबींचा वापर केला तर ही उपाययोजना केली तर आपण पिकं ही निश्चित आपण वाचवू शकू. शेतकरी बंधूंनी पिकांच्या बाबतीत काही समस्या असतील किंवा काही त्यांना मार्गदर्शन जर त्यांना पाहिजे असेल तर कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी तसंच कृषी विज्ञान केंद्र रोड छत्रपती संभाजीनगर आणि कृषी विज्ञान केंद्र महात्मा गांधी मिशन यांचं गांधीजी येथील या ठिकाणी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन या बाबतीत मिळू शकेल. धन्यवाद. खरीप हंगामातली पेरणी, खत व्यवस्थापन आणि हवामान अंदाज याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.